नमस्कार. पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने. माझं मूळ गाव भादली, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळजवळ खेडोपाडी सगळ्या गावात माझं नाव आहे आणि सगळ्यांना माझ्या कार्याबद्दल माहीत आहे. तसेच जालना, बीड, नगर ही नजीकचे जिल्हे असल्यामुळं यांनाही माझ्याबद्दल कल्पना आहेच आणि आपल्या कार्याबद्दल ही चांगली माहिती आहे. गेल्या 10 वर्षापासून मी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या नावानं वधूवर सूचक केंद्र चालवतो. माझ्या हाताखाली 4 मुलं आहे. फुल टाईम सर्व्हिस आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. आता माझी parthmaratha.com नावानं वेबसाईट आहे व पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या नावानं व्हॉट्सअप ग्रुप आहे. तसेच पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या नावानं आता यूट्यूब चॅनल पण चालू केला आहे. तसेच आमची स्टेटस सुविधा आहे, वेबसाईट आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, अशी सगळी सुविधा आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर ऑफिसला आले तर सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ऑफिसला मुलं बसलेले असतात. ते तुम्हाला फायली दाखवतील. त्या स्थळाबद्दल त्यांची आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक पात्रता, फॅमिली बॅकग्राऊंड अशी सगळी माहिती तिथं बसल्या बसल्या तुम्हाला मिळून जाते. हे करण्यासाठी कधीतरी महिन्यातून 15 दिवसातून एकदा तरी तुम्ही आमच्या ऑफिसला भेट द्या आणि सगळ्या स्थळाच्या संदर्भात माहिती घ्या. आता यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी या भागातील सुद्धा मुलामुलींचा माझ्यावर विश्वास बसला आहे. त्यांचे सुद्धा माझ्याकडं भरपूर चांगले स्थळं आहेत. 40 लाख 50 लाख रुपये पॅकेजवाले लातूर, परभणी, नांदेड इकडचे स्थळंसुद्धा आहेत आणि चांगल्या पोस्टला मुलं मुली आहे आणि त्यांचं आपला इकडच्या स्थळांना अगदी प्रथम प्राधान्य असतं. औरंगाबाद झालं, पुणे झालं, नगर झालं, देतात, विश्वास ठेवतात. जर इतक्या लांबचे लोक आपल्यावर विश्वास ठेवत आहे आपण सुद्धा त्यांच्यावर तितकाच विश्वास ठेवला पाहिजे. त्या भागातीलही काही स्थळांचा प्राधान्य दिलं पाहिजे. नाते गोते चहूकडं निघतात, फक्त तुम्ही मला भेटा. कारण माझे माध्यमातून मी बरेच लग्न जमवले. नांदेड, परभणी, उस्मानाबादपर्यंत आपले पदराना पदर लागलेला आहे. मी बरेच नांदेडचे, काही उस्मानाबादचे, काही परभणीचे, काही लातूरचे स्थळ जमलेले आहे. तेही आपल्या भागात त्यांचे नातेसंबंध आहे. पण तुम्ही कमीत कमी माझ्यापर्यंत आले पाहिजे. तसेच आता पुन्हा यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून पुण्याच्या पलीकडे सांगली, सातारा, कोल्हापूर, बारामती सगळे स्थळं येऊ लागले आणि ऑफिस जरी माझं छत्रपती संभाजीनगरला असलं आता यूट्यूब चॅनल सगळ्यांना बघायला भेटतं. व्हॉट्सअप ग्रुपवर सगळ्यांना सुविधा भेटते. वेबसाईटवर गेलं की सगळ्यांना आपल्याला ते बघता येतं. म्हणून 17 ठिकाणी ऑफिस ठेवण्यापेक्षा एका जागेवर बसून जर मी काम व्यवस्थित करू शकतो तर जास्त ऑफिसची काही गरज नाही. आता सध्या मी छत्रपती संभाजीनगरला मेळावे घेतो. कोरोनाच्या काळात मी पुण्यामध्ये 3 वर्षे मेळावे घेतले मेगा सेंटर हडपसरला. पण कोरोनाच्या नंतर मी इकडं आल्याच्या नंतर इथंच माझं आता कार्य चालू आहे. पण तरी मी 2025 नंतर मी पुण्यातसुद्धा मेळावे घेणार आहे. कारण IT क्षेत्रातील मुलामुलींना इतकं लांब येणं जाणं शक्य नाही आणि आता पहिला फक्त मराठवाडाच माझ्याकडे जास्त प्रमाणात होता. आता सांगली, सातारा, कोल्हापूर सगळ्या भागातले स्थळं येत आहे आणि हे सगळे इंजिनियर मुलं मुली पुण्यामध्ये नोकरी करत आहे. त्यांनाही सोयीस्कर पडावं म्हणून मी लवकरच पुण्यामध्ये मेळाव्याचं घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण कमीत कमी मला त्या भागातील प्रत्येक भागातील मुलामुलींचा डाटा कलेक्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी मेळावे चालू करणार नाही. जर तुम्हाला सर्व भागातील मुलांना वाटत असेल सोनवणे साहेबांनी पुण्यात मेळावे घ्यावे आणि आम्हाला चांगली सेवा द्यावी
मोफत मेळाव्याची सेवा राहील, मोफत यूट्यूब चॅनल राहील. पण त्यासाठी सांगली सातारा सगळ्या भागातील मुलामुलींनी फोटो बायोडाटा शेअर करावा आणि त्यांची माहिती मी जर यूट्यूब चॅनलवर दिली आणि त्या माध्यमातून डाटा कलेक्ट झाला तर सगळ्यांना ते सोयीस्कर राहील. तर लवकरच माझं जे नियोजन आहे पुण्यात ते लवकर साध्य होईल आणि तुमची सेवा करण्याचा मला लाभ भेटेल आणि तुमचे लग्न जमल्याच्या नंतर जो मला आनंद मिळेल तो पैशाच्या अगदी पलीकडे असतो. पैसा तर प्रत्येकजण कमवतं आणि खाण्यासाठी जगण्यासाठी खूप काही पैसा लागतो असं काहीच नाही. फक्त समाधान पाहिजे. थोड्या पैशातही मनुष्य अगदी आनंदी राहू शकतो. आज माझ्याकडं फार असा काही पैसा नाही, काही नाही. मुलं शिकले, मुली शिकल्या, मुली इंजिनियर झाल्या. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे, तोही जॉबला लागेल. त्याची जबाबदारी त्याला सांगितली, बाबा तुला जर चांगली बायको, सुंदर बायको लागत असेल, चांगलं स्थळ पाहिजे असेल, तुझं स्वतःचं अस्तित्व तू निर्माण कर. आईवडिलाच्या आयत्या पिठावर या घा वाढण्यात काही अर्थ नाही. आणि आजकाल मुलीवाले खूप हुशार झालेले आहे. त्यांना वडिलोपार्जित प्रॉपर्टीपेक्षा मुलगा स्वतः काय करतो, त्याचं स्वतःचाच नावावर फ्लॅट आहे का, पुण्यात आहे का, हे मुलीवाले बघतात. म्हणून मी मुलाला आधीच सावध केलं की बाबा तू चांगला, तसा तो इंग्लिश मिडियमचा आहे, हुशार आहे आणि तो जॉबला लागेल, त्यात काही शंका नाही. पण तरी त्याला सांगितलं तू तुझ्या पायावर उभा राहा, तुझं अस्तित्व निर्माण कर, तुला चांगली मुलगी भेटेल. कारण आज जर चांगली मुलगी ज्यांना पाहिजे तर त्यात प्रथम मुलीचे पालक पाहतात मुलगा काय करतो, शिक्षण कसं आहे, त्याची जॉब प्रोफाईल कशी आहे आणि त्याला काही व्यसन आहे का. म्हणून कळकळीची विनंती, जसं माझ्या मुलाला सांगितलं, सगळ्याच मुलांना सांगतो का तुम्हीसुद्धा स्वतःचं अस्तित्व तयार करा. वडिलाची करोडोची जरी प्रॉपर्टी असेल, मुलगा जर काही करत नसेल तर तुम्हाला सांगतो मुलीवाले फार चाणाक्ष झालेले आहे आणि देताना फार विचार करतात. मुलीवाले प्रॉपर्टी बघतात पण प्रॉपर्टीबरोबर मुलगासुद्धा कर्तृत्ववान असावा ही अपेक्षा असते. जर प्रॉपर्टीवाल्याचेच जर असं म्हटलं तर आज माझ्याकडं काही असे स्थळ आहे ज्यांना 100-100 कोटीची प्रॉपर्टी आहे, 50-50 एकर जमीन आहे, पेट्रोल पंप आहे, हॉटेल आहे, जी नाही ती सुखसुविधा सगळी आहे. मुलं दिसायला सुद्धा हँडसम आहे, पण तरीही त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ भेटणं अवघड बनत चाललं आहे. म्हणून सांगतो, विनंती करून सांगतो का स्वतःचं अस्तित्व तयार करा आणि कुठलंही व्यसन करू नका. व्यसनाधीन मुलालाचं लग्न जमत नाही आणि जमलं तर ते टिकत नाही. हात जोडून विनंती आहे की बाबांनो, जर कोणी थोडीफार मित्राच्या नादी लागून प्यायला लागल्या असतील तर ते सोडून द्या. काळ फार अवघड बनत चाललेला आहे. आजकाल मुली फार, आपल्याला असं वाटतं का आम्ही कोणाला सापडणार नाही, कोणाला कळणार नाही, पण आजकाल मुलीची बरोबर शोध घेतात. फेसबुक, इंस्टाग्राम इतकी सुविधा निघालेली, तुम्ही कुठं काय करता 1-2 दिवसात तुमचा सगळा तपास निघतो. म्हणून विनंती आहे की बेसावध राहू नका. ज्यांना लग्न करायचं असेल त्यांनी सतर्क राहा. दारू, बिडी, गुटखे, सिगरेट सोडा आणि चांगली मुलगी करा. चांगली मुलगी केली भेटेल आणि संसार तुमचा सुखाचा होईल. आईवडिलालाही आनंद होईल, आमच्यासारख्यालाही आनंद होईल की आमच्या हातून खूप काही लग्न जमू लागले. जी तळमळ आम्ही करतोय की फक्त लग्न जमावे म्हणून, अक्षरशः सकाळचे 10 ते संध्याकाळचे 10 वाजेपर्यंत मी सतत बिजी असतो. शेतात शेंगा काढायला आल्या बायकोचा आग्रह, शेंगा काढायला चला. मी गेलो नाही. मी तिला सांगितलं तुला शेंगा खायच्या जायचं ना तर तू एकटे जा. तिला रेल्वेनं बसून दिलं आणि मी आरामशीर माझ्या कामाला व्यस्त आहे. मी जर एवढी काळजी घेतोय तर तुम्हीसुद्धा काळजी घ्या. योग्य जोडीदार शोधायचा असेल तर आमच्या ऑफिसला एकदा तरी भेट द्या. शांग्रीला कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कार्तिक हॉटेल शेजारी आमचं ऑफिस आहे आणि दर रविवारी आम्ही छोटे मोठे मोफत मेळावे घेतो. मोफत मेळाव्याचा आनंद घ्या. पैसे भरा, मी आग्रह कुणालाही करत नाही, कारण भरलेले पैसे एकदा भरले ते वापस भेटत नाही. जमिनीची काही गॅरंटी नसते.
म्हणून तुम्हाला जर आमचं कार्य खरोखर योग्य वाटलं तर 5,000 रुपये फी आहे वर्षाकरता, ती भरा. अयोग्य वाटलं तर मोफत याचा लाभ घ्या. जमलं तर जमलं, नाही जमलं तर कुठं काय गेलं. यूट्यूब चॅनल बघून आनंद घ्या. आलं एखादं चांगलं स्थळ तर जोडायचं, नाही आलं तर काही देऊन घेऊन पसलं नाही. असं सर्व अगदी मोफत आहे. स्टेटस बघत राहा. स्टेटसवर बायोडाटा मी ठेवतो, आमचे व्हिडिओ ठेवतो, तिथून तुम्हाला सुविधा मिळेल. सगळी सुविधा आहे. पण एकदा आमच्या ऑफिसला भेट द्या. मला खात्री आहे जे जे भेटले, जे जे संपर्कात राहिले आणि जे मुलं कर्तृत्वान आहे त्यांचं चांगलेच त्यांना स्थळ आम्ही देणार. आणि आपल्याकडे जे येणाऱ्या मुली आहे खूप अशा संस्कारी चांगल्या कुटुंबातीलच मुलं मुली आपल्याकडे येतात. कारण त्यांना माहीत आहे सोनवणे साहेबाकडे जायचं म्हणजे अगदी सोनवणे साहेब फार असे चाणाक्ष आहे आणि ती शहानिशा करणारे आहे. त्याच्यामुळं मी मुलींना सुद्धा सांगतो, जर तुमचे काही प्रेम प्रकरण असेल आता लग्नाच्या चक्रात पडू नका. आईवडिलांना क्लिअर सांगा का आमचं या मुलावर प्रेम आहे. कारण स्वतः फसणार, दुसऱ्याला फसवणार, दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणार, स्वतःचं करणार, समाजामध्ये बदनामी होणार. त्याच्यापेक्षा ज्यांचं मुलगा असो की मुलगी असो, कोणावर जर प्रेम असेल तर आईवडिलांना क्लिअर कल्पना द्या. कारण अशा घटना घडू लागल्या, लग्न जमतात, साखरपुडे होतात, मग नंतर प्रॉब्लेम येतात. आमच्यासारखे काय करू शकता सांगा तुम्ही. आम्ही फक्त सूचक आहे, दाखवण्याचं काम आम्ही करतो. पुढचं काय होईन, कसं घडेल, हे कलियुग आहे, यात काहीही सांगू शकत नाही. हां, तुम्हाला जर एखाद्या मुलाच्या बाबतीत जर काही त्याची पेमेंट स्लिप, 7/12, त्याची आर्थिक स्थितीची जी माहिती आहे, तो खरोखर नोकरीला आहे का, त्याबद्दल आम्ही पूर्ण माहिती देऊ. पण मुला असो की मुलगा असो, त्यांचे जे काही व्यसन असेल ते त्यांनी क्लिअर एकमेकाशी शेअर करावे. भले बाकीच्या आम्हाला नका सांगू, पण तुमच्या सांगूनच तुम्ही पुढं वाटचाल करावी. तुमचं जीवन सुखात जाईल. काही गोष्टी लपून जर ठेवल्या आणि पुढं ते उघडकीस आलं तर परत वाद उभे राहतात. मधुवरवाला त्याला काही करू शकत नाही. हे सगळं जे नियम ज्यांना मान्य असेल त्यांनीच आमच्यासोबत यावं, आमच्याशी नावनोंदणी करावी आणि अनुरूप जोडीदार निवडावा. आम्ही कुणालाही आग्रह करत नाही, फोर्स करत नाही. ज्याला जे योग्य वाटलं त्याच्यासोबत त्यांनी लग्न करावं. फक्त आम्ही दाखवण्याचं काम करतो, थोडंसं मध्यस्थी करतो. आवड आहे, छंद आहे म्हणून थोडंसं जास्त भाग घेतो, एवढंच. तर चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन गमतीदार व्हिडिओ बघत राहा. कारण तुम्हालाही माझे व्हिडिओ बघून आनंद होतो आहे. कारण मला दररोज कमीत कमी 5-10 असे फोन येतात, सोनवणे साहेब तुमचं गोड बोलणं ऐकून आम्हाला तुमचे व्हिडिओ बघा वाटता, तुमचा स्वभाव चांगला आहे, सगळं चांगलं आहे. आता तुम्हाला दिसतो चांगला, बाकी घरचे म्हणतात तुम्ही इथं बाहेर गोड बोलतात, घरात तुम्हाला बोलायला वेळ नाही. पण नाईलाज आहे, वेळच नाही, खरोखर वेळ नाही. सकाळी 10 ते संध्याकाळी 10 बिझी असतो आणि 10 नंतर कुटुंब झोपी जातं. असा ही माझी जीवन व्यथा आहे, त्याला इलाज नाही. पण तरी चालेल, तुम्ही संपर्कात राहा. मी नेहमी तुम्हाला चांगले स्थळ देण्याचा प्रयत्न करेल.